महसुली विभागाच्या एका चुकीमुळे पूर्ण गावाचे पीएम किसान योजनेचे पैसे येणे 12 हप्त्यापासून बंद आहेत। 12 हप्ते शासनाकडे प्रलंबित आहेत। तर काय आहे मी सविस्तर सांगतो। वडोणी तालुक्यातील ढोरवाडी गाव असून या ढोरवाडी गावातील सर्व शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे येणे बंद आहे। तर का बंद आहे? तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्याची चूक असेल, तलाठी कार्यालयाची चूक असेल किंवा तहसील कार्यालयाची चूक असेल, सर्व कार्यालयांना जिल्हा अधिकारी कार्यालय असेल त्यांना सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी मिळून 1, 2, 3 वेळेस निवेदन दिलेले आहेत। परंतु या निवेदनाला न जुमानता केराची टोपली या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली आहे। परंतु 12 हप्ते झालं, 12 हप्त्यापासून या शेतकरी 1, 2, 3 नाही पूर्ण गावच याच्यातून वगळला गेले या योजनेतून। तर का वगळला गेले याचा जबाब मात्र द्यायला कोणताही कर्मचारी अधिकारी एकही त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही। तर काय कारण आहे असं करण्यापाठीमागे? कोणाची चूक आहे? जो कोणी कर्मचारी, जो कोणी महसूलचा अधिकारी याच्यामध्ये दोषी असेल त्याला निलंबित करण्याची या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि थोड्याच दिवसामध्ये शासन परवानगीने पूर्ण गाव जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल किंवा जे काही कृषी विभाग असेल यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्याशिवाय हे गाव स्वस्थ किंवा बसणार नाही, शांत बसणार नाही। तर या ठिकाणी महसूल विभागाला एक विनंती करतो, 1, 2 शेतकऱ्याचे पैसे येणे थांबले असतील, शेती जर विक्री केली असेल, शेती कमी झाली असेल, फेरफार झाला असेल तर कोणीही समजून घेऊ शकतं। 1, 2 शेतकऱ्याचं कमी जास्त नावे होऊ शकतात, काही त्रुट्या असू शकतात, परंतु पूर्ण गाव 1, 2, 3 शेतकरी नाही पूर्ण गावाचेच आज 12 हप्ते झालं। 12 हप्त्यापासून वेटिंगला, 12 हप्त्यापासून 1 रुपया या शेतकऱ्याला मिळाला नाही। कुणाकडे या शेतकऱ्यांनी जायचं? या शेतकऱ्यांनी कुणाकडे हाक मारायची? कुणाकडे निवेदन द्यायचे? ज्यांना निवेदन द्यायचे होते त्यांना तर निवेदन दिलेत। माननीय तहसीलदार वडोणी यांना निवेदन दिलेलं आहे। माननीय तलाठी सायंबा सज्जा, कानापूर सज्जा यांना सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। माननीय जिल्हा अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। कृषी विभाग वडोणी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। मग आता आणखी कुठे जायचं? हा शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे जर आता चालू झाले नाही तर शेतकऱ्यांना जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल किंवा तलाठी कार्यालय असेल या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, उपोषण केल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही। आणि या ठिकाणी मी एक विनंती करेल की जो कोणी कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे। या ठिकाणी एवढी आमची प्रमुख मागणी असणार आहे। आणि आज इथंच थांबून मित्रांनो, मी नवनवीन अपडेट, नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवत असतो आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी प्रश्न मांडत असतो। माझे यूट्यूब चॅनल नवनाथ काळे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।